श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजे मित्रांनो की येणारा आठवडा हा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, 16 जून ते 22 जून हे दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहे, आरोग्य तुमचं कसं असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की सिंह राशी राशी चक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत। मित्रांनो, सूर्यासारखे तेजस्वी, मेहनती आणि आत्मविश्वास असलेली लोक हे सिंह राशीचे असतात। सिंह राशीच्या व्यक्तींना कुठलेही काम करायला नाही म्हणत नाही। कोणतेही काम त्यांना सांगा ते तत्परतेने तयार असतात आणि अतिशय मेहनती अशी रास म्हणजे सिंह रास। सिंह राशीचे व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेल्या असतात, जिद्दी असतात, मेहनती असतात आणि समाजासाठी काहीतरी करायला उत्सुक असतात। समाजात त्यांना प्रतिष्ठा असते, मानपान असतो आणि कुटुंबासाठी, घरच्यांसाठी आणि समाजासाठी ते काम करत असतात। अशाच व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघूया। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा सिंह राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे। तर आरोग्याच्या बाबतीत ते आता आपण बघूया। मित्रांनो, त्वचेच्या विकाराची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे। तुम्हाला त्वचा विकाराचा त्रास होऊ शकतो, त्वचेची ॲलर्जी तुम्हाला होऊ शकते, त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि तुम्हाला थोडंसं काही वाटलं की आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की मात्र घ्या। कुठल्याही प्रकारचा त्वचेचा आजार असेल, कुठलाही आजार असेल तो अंगावर न काढता जे तज्ज्ञ असतील त्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे। येणाऱ्या आठवड्यात पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे, संतुलित आहार खा, बाहेरचे फास्ट फूड जे आहेत ते अवॉइड करा। प्रवासादरम्यान जर तुम्ही प्रवासाला निघाला असाल तर घरगुती अन्नपदार्थाचे सेवन तुम्ही केले पाहिजे आणि पुरेशी विश्रांती तुम्ही घेतली पाहिजे। त्याचबरोबर व्यायाम करा, योगा करा। योगा आणि व्यायाम केल्यामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य हे तुमचं चांगलं राहत असतं। त्यामुळे येणारा आठवडा हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे, परंतु त्वचेच्या विकारांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा सामान्य दर्जाचा असणार आहे। तुम्हाला यश मिळवण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे, अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला विदेशात जायचं असेल किंवा उच्च शिक्षणासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल त्यात थोडीशी अडचण तुम्हाला येणार आहे, परंतु तुमच्या मेहनतीच्या जोरावर घरातील तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्यानुसार, मार्गदर्शनानुसार तुम्ही त्यात यश मिळवणार आहात। तुमचे जे जवळचे मित्रमंडळी असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार तुम्ही यश मिळवणार आहात। उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे। कोणाचे तरी तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे, तुमचे गुरु असतील, मित्र असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील हे तुम्हाला मदत करतील आणि तुमचे जे ॲडमिशन घ्यायचे अडथळे होते ते अडथळे ते दूर करतील आणि तुमचा मार्ग सोपा होईल। त्याचबरोबर ज्यांच्या परीक्षा असतील त्यांना थोडीशी मेहनत करावी लागेल, अभ्यासात लक्ष द्यावे लागेल आणि येणाऱ्या काळात थोडंसं अभ्यासात लक्ष करा, मन विचलित होऊ देऊ नका। ऑनलाईन गेम असतील, कुठल्याही प्रकारचा TV असेल त्यात तुम्ही भरकटून जाऊ नका आणि आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित नक्की करा। त्यानंतर मित्रांनो बघूया की नोकरदार वर्गासाठी सिंह राशीचे जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांना येणारा आठवडा कसा असणार आहे हे आता आपण बघूया। मित्रांनो, ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की नोकरदार वर्गाला नोकरीच्या ठिकाणी चांगलं सहकार्य मिळणार आहे, वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहणार आहेत। परंतु तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कुठल्याही प्रकारच्या राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाही आहे। नोकरीच्या ठिकाणी जे राजकारण चाललेलं असतं त्या राजकारणापासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि तुमचं काम भलं, तुम्ही भलं या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे येणाऱ्या आठवड्यात कुठल्याही प्रकारच्या राजकारणात जर कोणाचे भांडण चालू असेल, एकमेकांचे भांडण असेल त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका। तुमचं काम तुम्ही करा, बोलण्यावर संयम ठेवा, वागण्यावर संयम ठेवा आणि तुमच्या कामात तुम्ही लक्ष केंद्रित करा। विचलित होणाऱ्या घटना तुमच्या ऑफिसमध्ये
तुमच्या कार्यालयात घडू शकतात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारात लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही करत राहा. वरिष्ठ तुमच्यावर नक्कीच खुश राहतील आणि तुम्हाला तुमची जबाबदारी पण देतील. त्याचप्रमाणे ज्यांना एका नोकरीतून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी जायचं आहे त्यांचासुद्धा मार्ग मोकळा होणार आहे आणि त्यांची बदली पण येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते. फक्त नोकरदार वर्गाने एकच लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाही. त्यानंतर बघूया कौटुंबिक बाबतीत. कौटुंबिक बाबतीत येणारा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबात तुमची ताकद वाढणार आहे. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे, सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. कुटुंबात एखादा छोटासा कार्यक्रम होऊ शकतो. कोणाचाही वाढदिवसाचं सेलिब्रेशन असेल किंवा एक छोटीशी पार्टी तुमची असेल किंवा एखाद्याला यश मिळालं असेल त्या यशाची पार्टी असेल तर असा छोटासा कार्यक्रम तुमच्या फॅमिलीत येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो, तुमच्या कुटुंबात होऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, कुटुंबात वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबासोबत तुम्ही कुठेतरी सहलीचा आनंदसुद्धा येणाऱ्या आठवड्यात घेणार आहात. त्यानंतर बघूया मित्रांनो, लग्न झालेल्या लोकांसाठी येणारा आठवडा कसा असणार आहे. ज्यांची लग्न झालेली आहे अशा लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. जोडीदार तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या साथ देऊ शकतो. त्याचप्रमाणे जोडीदाराची तुम्हाला साथ येणाऱ्या आठवड्यात लाभणार आहे. जोडीदाराचे फक्त येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे. जोडीदार तुमचा आरोग्य जर त्यांचं कमी असेल, आरोग्यावर जर काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी तुम्हाला सोडवाव्या लागतील. बाकी एकंदरीत तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ चांगली मिळणार आहे. जोडीदाराबरोबर तुम्ही फिरण्याचा आनंदसुद्धा येणाऱ्या आठवड्यात घेऊ शकता. त्याचप्रमाणे जोडीदार तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी मदत देखील करू शकतो. त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत. आर्थिक बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, आर्थिक प्रगती तुमची होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही येणाऱ्या आठवड्यात प्रगती करणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमची जुनी उधारी जर असेल तर ती उधारी तुमची वसूल होऊ शकते. तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिले असतील तर ते उसने पैसे तुमचे येणाऱ्या आठवड्यात वसूल होऊ शकतात. परंतु मित्रांनो, गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असाल तर जे गुंतवणुकीतील जे तज्ज्ञ असतील, शेअर मार्केटमधील जे तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही गुंतवणूक केलेली बरी. कुटुंबातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या आणि मगच गुंतवणूक करा. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक प्रगती तुम्ही करणार आहात. त्याचप्रमाणे ज्यांना घर घ्यायचं असेल, नवीन जागा घ्यायची असेल, गाडी घ्यायची असेल त्यांच्यासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या घरात चांगला कार्यक्रम होऊ शकतो. पूजा विधी वगैरे तुम्ही करू शकता. येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. एखादी जर जमीन तुम्हाला घ्यायची असेल तर जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. नवीन व्यवसायाची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही सुरुवात येणाऱ्या आठवड्यात करू शकता. मित्रांनो, बघा की येणारा आठवडा हा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. प्रगतीचा असणार आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नोकरीमध्ये संयम ठेवायचा आहे. राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाही. कुठल्याही प्रकारचं भांडण चालू असेल त्यात तुम्हाला भाग घ्यायचा नाही. आणि आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं की त्वचेच्या विकारावर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्वचेचं इन्फेक्शन होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तरी जर झालं असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे आणि आपलं आरोग्य हे जपलं पाहिजे. येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असा असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.